हे बघा हे बार्शी स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. तर असं आता कोणती गाडी यायला लागलेली आहे त्या गाडीने आम्ही चाललेलो आहे. बापू आम्हाला सोडवायला आलेले आहेत. आणि इथं बघा ही ह्याला कुठे सोड, तुला सोडू का बार्शी मला? हा, तर रक्षाबंधन वगैरे झालं. आता आम्ही चालले उरुळीला. आता तर उरुळीतनं इष्टीने नको म्हटलं गर्दीले असेल आणि म्हणून आपण म्हणलं जावं आता रेल्वे. तर आम्ही रेल्वेने आलो. तर इथं येऊन बसले ती अशी. तर असं स्टेशन आहे चांगलं मोठं लट मस्तपैकी. आम्ही रेल्वेने कधी नव्हतो प्रवास करत, पण लांब होतं आमच्या घरापासून स्टेशन म्हणून आम्ही बसने जात होतो. पण आता जवळ पडते मग बापूला गाडीवर सोडायला. म्हणलं चला आता ट्रेनने जाऊया. तर नमस्कार सर्वांना. दुपारच्या 12-1 वाजलेली आहे. तर जेवण करायला या सगळेजण. जेवण करायचे, कपड्याच्या घड्या घालते. तर काल रक्षाबंधन करून वगैरे लगेच बसलो, कारण यांचे पेपर होते हिंदवीचे दादूचे. त्यामुळे लगेच राख्या वगैरे बांधलं की बार्शीतून आम्ही ट्रेनने 4:30च्या इकडं आलो घरी. रात्री 9:30 वाजल्या. त्यामुळे काय मग रात्रीतला व्हिडिओ काढायला जमलं पण नाही. आणि गर्दी ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती, उभा राहायला जागा नव्हती. उभा राहायला एवढी गर्दी, जाम. पाय सुद्धा व्यवस्थित नीट ठेवायला येत नव्हते. खूप गर्दी. त्या गर्दीत कसा व्हिडिओ काढायचा, काढलाच नाहीये. आणि उशीर पण झाला मग रात्री येऊन तसंच हे केलं. ट्रेन मधला थोडासा फार काढलाय मी. बार्शीचं रेल्वे स्टेशन ते वगैरे ह्याच व्हिडिओला दाखवते मग. तर चला म्हटलं आता काय स्वयंपाक वगैरे केला, डबे गेले. दादू जाईल 2च्या पेपर द्यायला. आता कपड्याच्या घड्या घालावं म्हणजे गावाला म्हणलं की हेच राडा असतो. गावाला जाऊ वाटतं पण हे राडा बघून पण आवरायला जीवावर येतं. काय नाही आता आवरायचं ना. आज एवढा पाऊस झालाय म्हणून, काल लय पाऊस होता. 3:30 वाजल्यापासून पाऊस, ते सगळीकडे पाऊस. उरुळी पुलापाशीच तर पाणी होतं आमच्या. खूप पाऊस झाला चांगला ट्रेनमध्ये. तर झालं सण रक्षाबंधन. आता काय गणपती येतील. गणपती झाले की पुन्हा दसरा झाले की दिवाळी. सण येत राहते, दिवस जात राहतोय, काहीच नाही. येत जात. तर चला एखादा व्हिडिओ काढून दाखवावा. आता ही बॅगेतले कपडे काढले होते, बॅग धुतली. आता बॅगेत भरून ठेवते आणि आवडते. आता दीदीचे इथले भाऊ राहिले. आता संध्याकाळी राख्या बांधेल त्यांना.